स्वर्गाहून पण कुठली प्रिय गोष्ट असेल ना मित्रांनो, तर ते आहे स्वप्नपूर्तीचा आनंद, आणि ते पण स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या हिमतीवरती. मित्रांनो, आता मी असं का बोललो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, एक मध्यमवयीन मुलगा किंवा एक काय म्हणतात त्याला, जॉब करून आपली जी काही आवड आहे, जो काही छंद आहे तो जोपासणारा मुलगा जेव्हा काही मोठी मोठी स्वप्न पाहतो आणि ती स्वप्न तो स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कमवलेल्या पैशातून ती स्वप्न तो पूर्ण करतो ना, त्यावेळेसचा काहीतरी आनंदच वेगळा असतो. आणि तशीच आत्ता काहीस आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतोय. हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये. मित्रांनो, फायनली जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता माझा तर ह्या गोष्टींवरती 100% विश्वास बसलाय की तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवसेरात्र एक केलेलं आहे, किंवा जे काही तुम्ही कष्ट घेतलेले आहेत, आणि जेव्हा तो दिवस येतो, आता माझा फंबल पण इतक्या वेळेला होणार आहे ना आज, की तुम्ही म्हणजे त्या बाबतीत तुम्ही मला एक आजच्या व्हिडिओमध्ये तरी माफच करा, कारण की आनंदच इतका आहे ना, किंवा या ज्या काही गोष्टीच अशा ज्या काही घडल्यात ना एवढ्या पटापटा, म्हणजे ऑब्व्हियसली 2 वर्ष लागलेली आहेत आपल्याला युट्यूबला, म्हणजे 2 वर्ष झालेली आहेत. पण म्हणावं तसा रीच किंवा म्हणावं तसा कॉन्टेंट, म्हणजे कॉन्टेंट तर ऑब्व्हियसली दिलाय आपण, पण म्हणावं तसा रीच किंवा म्हणावं तसं जे काही सपोर्ट असतो ना तो मिळालेला नाहीच आहे. हे माझी कंप्लेंट म्हणजे आधीपासूनच आहे. आता ठीक आहे, काय म्हणतात ना की प्युरिटी थोडी लेट बिकती है लेकिन बहुत बिकती है, तसं येते. म्हणजे आपण आपली प्युरिटी आहे, आपण खऱ्या ज्या काही ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या व्हिडिओतून सत्य गोष्टी मांडत असतो. म्हणजे जे काही आपण पद्धतीचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सगळे प्रॉपर माहिती घेऊन, अभ्यास करून आपण त्या ठिकाणाची माहिती सांगितलेली आहे, किंवा तसं आपले जे काही एक्सपिरियन्सेस असतील ते आपण शेअर केलेले आहेत. सो ठीक आहे, तो बाकीचा दुसरा विषय आहे. पण आज जी काही स्वप्नपूर्ती झालेली आहे ना, त्या मुद्द्यावरती बोलूयात. मी माझा चहा संपवतो आणि थेट आपण विषयाला सुरुवात करूयात. ऑल राईट फ्रेंड्स, तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी दिसतच असतील. येस मित्रांनो, फायनली आपलं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे, आणि आपण फायनली घेतलेलं आहे GoPro Hero 13 Black. येस, विल डू इट मित्रांनो, विल डू इट. आपण घेतलेला आहे GoPro फायनली आपल्या यूट्यूबसाठी, आपल्या यूट्यूबच्या जर्नीसाठी, आपल्या यूट्यूबच्या करिअरसाठी एक स्टेप आपण पुढे घेतलेली आहे, आणि त्याचीच एक स्टेप म्हणजे GoPro. आता फटाफट कुठलाही डिले न करता आपण फटाफट सगळ्याचं अनबॉक्सिंग करूयात. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्यात. आता एका व्हिडिओत कव्हर होत आहेत का नाही माहिती नाही, पण आपण पटापट आता पुढे जाऊयात. सो येस मित्रांनो, फायनली परत एकदा स्वप्नपूर्ती आपली झालेली आहे. आपण घेतलेला आहे GoPro Hero 13 Black. येस, आणि त्याच्यासोबत आपण GoProचा मीडिया मोड सुद्धा घेतलेला आहे. ऑब्व्हियसली एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे, मी तुम्हाला किमती सांगेनच. बघूयात कसं होतं आपलं, मग त्यानुसार मी तुम्हाला सांगेनच. त्याच्यानंतर हा आपण एक बोया मिनीचा एक माईक सुद्धा घेतलेला आहे, जो की ऑब्व्हियसली 2 पॉट्स माईक आहे. जसा आपण आपला आधीचा हा यूज करत होता, त्याचं प्रोनाऊन्सिएशन मला माहीत नाही, तुम्ही वाचून घ्या. सो म्हणजे आत्ता जो लावलेला आहे माईक तोच आहे हा. सो तरी पण आपण अजून ॲडिशनल एक बोयाचा माईक घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला कॅमेराला सुद्धा यूज होईल आणि फोनमध्ये सुद्धा यूज होईल. आणि ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही याची किंमत ऐकून आहे ना, तुम्ही थक्क व्हाल. मी तुम्हाला पुढे सांगेनच किंमत याची. आणि बाजूला ह्या 2 वस्तू तुम्हाला दिसत असतील. येस मित्रांनो, आपण एक इन्व्हिक्टसची टेल बॅग घेतलेली आहे, जी की बाईक राईड करताना आपल्याला यूज होणार आहे, आपण म्हणजे बाईकवरती मागे बांधून नेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रायडिंग जॅकेट घेतलेलं आहे आपण. एक सॉरचं हे रायडिंग जॅकेट आहे. म्हणजे तुम्ही आधीचे जर आपले 2 व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला ह्याची स्टोरी माहीत असेल. आता जास्त फोकस ह्याच्यावर न करता ह्या गोष्टींवर करू, त्याच्यासाठी आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवूयात. सो कमिंग टू धिस पॉइंट, येस मित्रांनो, फायनली GoPro Hero 13. वाव, अमेझिंग. म्हणजे कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की एवढी महागडी वस्तू आपण घेऊ, आणि ते पण युट्यूबसाठी. ऑब्व्हियसली ह्याच्यापेक्षा खूप काही लोक करतात, पण आपल्यासाठी ही काही गोष्ट आवरच आहे, आणि आपल्यासाठी हा आनंद वेगळाच आहे. ऑल राईट फ्रेंड्स, आता आपला हा जो जायरोचा हा जो काय ह्याचं प्रोनाऊन्सिएशन मला माहित नाही, हे आपण सध्या साईडला ठेवूयात. ह्याची म्हणजे ह्याचा पण एक तुम्हाला एक हे सांगेनच मी. हा एक आपल्याला पाऊच मिळालेला आहे. ऑब्व्हियसली जिथून आपण कॅमेरा परचेस केला त्यांनी हा आपल्याला पाऊच दिलेला आहे ॲज अ गिफ्ट म्हणून, आणि दिस इज द अवर मेन प्रोडक्ट. आता फटाफट आपण ओपन करूयात Hero 13 Black.
त्याच्यानंतर इथं 24 months वॉरंटी आहे, जी की गोप्रो इंडियाची आहे. आणि जे ऑफिशियल वर्ल्ड वाईड गोप्रो आहे ना, त्यांची 1 वर्षाची वॉरंटी असते. सो आणि हे जे आहे ना मित्रांनो, हे जे क्रिएटर एडिशन होतं ना त्यांचं, म्हणजे ॲक्सेस, सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे मिळतात, तर ते मी घेतलेलं आहे. आणि ह्याची प्राइसिंग म्हणजे ऑलमोस्ट सगळं मिळून आहे ना, मला 50,000 to 60,000 पर्यंत सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत. आपल्याला बॉक्स मिळतो, बॉक्समध्ये एक अशी केस मिळते गोप्रोची. त्याच्यानंतर हे फटाफट ओपन करूयात आता आपण. त्याच्यानंतर हे ओपन केल्यानंतर डायरेक्ट आपण आतमध्ये चेक करू शकता की इथं हे सगळे मॅन्युअल्स आणि गोप्रोचे काही स्टिकर्स वगैरे आहेत. म्हणजे व्हाईट, ब्लॅक, ग्रीन असे बरेच 3-4 प्रकारमध्ये आहेत. त्यानंतर मॅन्युअल्स आहेत, जे की ऑब्व्हियसली आपल्याला वाचायचे आहेत. वॉरंटी कार्ड सुद्धा त्यातच आहे. ह्याच्यात ना आपल्याला हा एक छोटासा एक ट्रायपॉड मिळतो. ट्रायपॉड कम ह्याला काय म्हणतात माहित नाही, हा एक मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर आता बॉक्स साईडला ठेवूयात. ओके. त्याच्यानंतर हे 2 माउंट्स मिळतात आपल्याला, म्हणजे जे तुम्ही हेल्मेटवरती किंवा कारमध्ये, बाईकवरती कुठेही तुम्ही याला लावू शकता आणि इथं तुमचा कॅमेरा फिक्स होणार. त्याच्यानंतर एक ऑब्व्हियसली चार्जिंग केबल आहे. अँड दिस इज द मेन प्रोडक्ट. येस, वाव, किती म्हणजे छोटासा आहे, क्यूट आहे. आणि हे जे काय त्यांनी जे काही इथं व्हाईट स्टिकर दिलेले आहेत ना, म्हणजे मी असं ऐकलं होतं 1-2 व्हिडिओजमध्ये की ह्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला, हे काढताना वगैरे ना खूप केअरफुली काढावं लागतं, तर ते स्क्रीनला खराब होतात, डॅमेज करतात. पण माझं ऑलरेडी चेक करून झालेलं आहे, असं काहीही नाहीये. खूप व्यवस्थित त्यांनी रॅप करून कॅमेरा आपल्यापर्यंत दिलेला आहे. आता पहिल्यांदा आपण स्क्रीनचा काढूयात. हे सध्या इथं ठेवूयात, कारण की जेव्हा यूजमध्ये नसेल तेव्हा आपण ते लावणार आहे. आणि ऑब्व्हियसली स्क्रीन गार्ड आपल्याला घ्यायचा आहे, ते आपल्याला आपण लक्षात ठेवली आहे ती गोष्ट. आता लेन्सवरचा स्टिकर काढलेला आहे आणि जी फ्रंट स्क्रीन आहे ना, त्याच्यावरचा पण स्टिकर आपण काढत आहोत मित्रांनो. येस. सो असा काहीसा आपल्याला गोप्रो आपला दिसतोय. म्हणजे ही मोठी स्क्रीन आहे, त्याची डिस्प्ले, फ्रंटला पण स्क्रीन आहे, ही लेन्स आहे. राईटला इथं लेफ्टला पॉवर बटन आहे आणि वरती शटर बटन आहे. आणि त्याच्या राईट साईडचा हा जो कंपार्टमेंट आहे, इथं बॅटरी आणि मेमरी कार्डचा स्लॉट आहे. सो चलो, विदाउट एनी डिले आपण स्टार्ट करूयात मित्रांनो आणि कसं दिसतंय बघूयात. येस, असा बस्ट होतो आणि हा कॅमेरा ऑन झालेला आहे मित्रांनो. हे पहा, आपण कॅमेऱ्यामध्ये दिसत आहोत. येस, हे बघा, तुम्हाला दिसतोय का मी? येस, दिसत असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, कमेंट करा. आणि कमेंट तर तुमच्या येणारच आहेत ऑब्व्हियसली. तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन म्हणण्याआधीच मी थँक्यू म्हणतो. सो चलो, आता आपण पुढे याच्यात पाहूयात अजून काय काय गोष्टी आहेत त्या. सध्या ह्याला आपण ऑफ करून ठेवूयात. ओके मित्रांनो, आता कॅमेरा तर आपला पाहून झालेला आहे. हा बॉक्समध्ये तर बाकी काय नाहीये, हे असे कंपार्टमेंट्स आहेत. मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बॉक्स आपण सध्या बाजूला ठेवूयात. सो कमिंग टू दिस प्रोडक्ट नाव, म्हणजे जो गोप्रोचा ओरिजिनल मीडिया मोड येतो तो. आता हा कशासाठी आहे ना, याचा यूज काय होतो ते मी फटाफट तुम्हाला सांगतो. बेसिकली आहे ना, हे ह्याच्यासोबत माईक पण येतो. म्हणजे हे जर लावलं ना, तर तुम्हाला एक्सटर्नल माईकची गरज नसते. तुम्ही इझिली व्लॉगिंग करू शकता. प्लस तुम्हाला जेव्हा मोटो व्लॉग करायचा असेल, म्हणजे आपल्याला जेव्हा मोटो व्लॉग करायचा आहे ना, त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होतो. तर ह्या 2-3 गोष्टींसाठी याची गरज असते. सो हे पण आहे. तर हे मी ऑलरेडी काढलं होतं, कारण की मला सगळ्या गोष्टी चेक करायच्या होत्या, म्हणून मी आधीच काढलेलं होतं. तर हे असं काहीसं त्याचा बॉक्समधून काढल्यानंतर असं दिसतं आपल्याला. इथं 1-2 माउंट्स दिलेले आहेत. ऑब्व्हियसली स्क्रू माउंट आहे आणि हे 2 माउंट आहेत. प्लस जे काही माईकसाठी ते कव्हर असतं, फॉर्म कव्हर, ते एक आहे. म्हणजे काय कॅट काहीतरी म्हणतात त्याला, आता मला त्याचं मी इथं देईन त्याचा शब्द काय येतो. आणि हे त्याचा ऍक्च्युअल जो मीडिया मोड जो आहे तो हा आहे मित्रांनो. म्हणजे कसं असतं ना, ह्याच्यामध्ये आपण कॅमेरा फिक्स करू शकतो. आणि इथं बघा, तुम्हाला माईक दिसत असेल, हा माईक आहे इथे. आणि सगळं त्याला व्यवस्थित प्रॉपर सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. आणि ह्याच्यातून आपण इझिली व्लॉगिंग करू शकतो. त्यानंतर मोटो व्लॉगच्या वेळेस आपल्याला हे उपयोगी पडणार आहे. हे असलं तर माईकची गरज नसते. तरी पण आपण एक्स्ट्रा माईक घेतलेला आहे, तो पण मी तुम्हाला पटकन दाखवतो. आपला माईकचा बॉक्स कुठे गेला? ओके, हा, येस, खाली पडलाय. हा, सो मी तुम्हाला म्हणलं तसं हा बोयाचा मिनी माईक आपण घेतलेला आहे. सो मित्रांनो, हा आहे ना, जनरली आपण जेव्हा व्लॉगिंग करू, जेव्हा किंवा आपलं
जेव्हा ट्रेकिंग्स वगैरे असेल, जेव्हा आपल्याला काही शूट करायचं असेल, म्हणजे स्टेबल शूट करायचं असेल किंवा नॉईज कॅन्सलेशन म्हणजे आजूबाजूला आवाज भरपूर असतील, तर त्यावेळेस आपल्याला या माईकची गरज पडणार आहे. म्हणून आपण तो माईक घेऊन ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक मॅन्युअल दिसतंय, त्यानंतर एक चार्जिंग केबल आहे, त्याच्यानंतर हे असं काहीच आपल्याला ह्याच्यात छोटा बॉक्स पाहायला मिळतो की जो विथ चार्जिंग केस आपल्याला हा माईक मिळतो. म्हणजे आपण फटाफट ते ओपन करूयात. ते काढलं. येस. सो असं आपल्याला एक त्याची चार्जिंग केस सुद्धा मिळते, जे की आपल्या एअरबड्सला वगैरे असतात तसे. आणि त्याच्या आतमध्ये ओपन करून पाहिलात तर तुम्हाला इथं दिसेल की 2 पॉट्स आहेत आणि मध्ये एक कनेक्टर आहे. सो खूप मिनी माईक आहे हा. म्हणजे आता जो रावलाय ना तो पण मोठा वाटतो याच्यासमोर, असं आहे. म्हणजे बघा, हे एवढूसा छोटूस हे असं आहे, पण ह्याची क्वालिटी इतकी जबरदस्त असणार आहे ना. म्हणजे प्राइस डिफरन्स सांगतो पहिली गोष्ट तुम्हाला. आपण जो आत्ता माईक यूज करतोय ना, तो मी घेतला होता आय थिंक 1100ला, म्हणजे 1100 रुपयाला. आणि हा माईक मित्रांनो 5000 रुपयाचा हा माईक आहे. 5000 रुपये ह्याची किंमत आहे. म्हणजे तुम्ही आता समजून जा की क्वालिटी वाईज म्हणजे ह्याची काय म्हणतात त्याला, वॉरंटी गॅरंटी कशी असेल, किंवा आता हे सगळं आपण गोष्टी चेक करणार आहे, त्याचे देखील मी व्हिडिओज बनवणारच आहे ऑब्व्हियसली. सो ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. कुठे गेलाय? हा हा ठीक आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि कमिंग टू परत आपला जो मेन एक प्रोडक्ट आहे ना, माईक. त्या माईक बद्दल, माईकच म्हणतोय, कॅमेरा बघा, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. फंबल तर होणारच आहे, कारण की चेहऱ्यावरचा आनंदच इतका आहे ना की शब्द सुचणार नाहीये. तरी पण व्हिडिओ बनवावा, तुम्हाला ही गोष्ट सांगावी, माझा आनंद तुमच्या सोबत शेअर करावा, एवढीच इच्छा आहे. सो आता ह्याचे जे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याचा अजून पण माझा स्टडी चालू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते कोणते मोड्स आहेत, कॅमेराचे अँगल कसे आहेत, सुपर व्ह्यू आहे, वाईड अँगल्स आहेत, जो नॉर्मल एक व्ह्यू असतो तो आहे, मग तो कधी कसा कुठे यूज करायचा, त्या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो अभ्यास चालू आहे. ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कधी गोष्टी सांगेनच. सो आत्ताचा हा व्हिडिओ फक्त एवढंच तुम्हाला दाखवण्यासाठीचा होता की आपण गोप्रो घेतलेला आहे फायनली. आणि हो, ती एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ह्याच्यासोबत आहे ना आपल्याला 2 बॅटरीज मिळतात. म्हणजे येस, केसमध्ये आहे. ह्याच्यासोबत आपल्याला ना 2 बॅटरीज मिळतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक चार्जिंग केबल आहे. आणि म्हणजे 2 बॅटरीज का, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं, जे आपण ह्याच्यातलं जे क्रिएटर एडिशन आहे ना, ते आपण घेतलेलं आहे. आता इथं बॉक्स फाटलाय त्यामुळे तो इथं दिसत नाहीये, पण आपण ते घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत. म्हणजे इथं जर बाजूला पाहिलं ना, तर इथं सगळं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. म्हणजे काय काय की जे काही 3-4 माउंट्स आहेत, स्क्रू माउंट आहे, USB आहे, 2 एन्ड्युरो बॅटरीज आहेत, आणि 64 GB मेमरी कार्ड सुद्धा आपल्याला ह्याच्या सोबतच मिळालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि हो, बॅटरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की एका बॅटरीची लाईफ आहे ना मॅक्झिमम 40 मिनिट्स वगैरेच आहे. त्यामुळे 2 बॅटरीज तर कंपल्सरी तुम्हाला लागतातच. आणि एका बॅटरीची प्राइस ऑलमोस्ट 2,500-3,000 हजार आहे. त्याच्यापेक्षा क्रिएटर एडिशन मध्ये आपल्याला 2 बॅटरी मिळतात, तर ते घेणं कधीही बेस्टच आहे. आता मी प्रत्येक प्रोडक्ट वाईज तर तुम्हाला काय किंमत सांगत बसणार नाही ऑब्व्हियसली, कारण की तसं म्हणजे खूप लेंदी व्हिडिओ होऊन जाईल आपला. पण शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं 50,000 ते 60,000 पर्यंत आपला सगळा हा खर्च झालेला आहे. ऑब्व्हियसली ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, कारण की ह्या दोन्ही गोष्टींची किंमतच 10,000 पेक्षा जास्त होते. मी फक्त कॅमेराबद्दलचं सांगतोय. आता ह्याचे जे काही डिटेल ज्या काही गोष्टी असतील ना, म्हणजे कसा स्टार्ट करायचा, त्याच्यानंतर मीडिया मोड कसा कनेक्ट करायचा, माईक कसा लावायचा, माईकची क्वालिटी काय वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण अपकमिंग आपल्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. पण सध्या तरी हा व्हिडिओ मी आता इथं सेंड करत आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता जबरदस्त असा कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जाता जाता परत एकदा सांगतो की स्वप्नपूर्ती, या व्हिडिओचं टायटलच मी स्वप्नपूर्ती देणार आहे. की आपण स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे, आपण काही स्वप्न पाहिली होती ती पूर्ण झालेली आहेत, आणि आपण फायनली आपल्या युट्यूबसाठी, आपल्या ग्रोथसाठी, क्वालिटीसाठी तुम्हाला छान छान व्हिडिओज, अँगल्स, भरपूर तुम्हाला क्वालिटी चांगली मिळावी, तुम्हाला एक काय म्हणतात ना, एक जबरदस्त एक्सपिरियन्स द्यावा आपल्या महाराष्ट्राचा निसर्गाचा, आपल्या भारताचा निसर्गाचा, किंवा आपल्या गडकिल्ल्यांचा, आपल्या रायडिंगचा, आपल्या ॲटमॉस्फिअरचा, आपल्या इतिहासाचा, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळावी, तुम्हाला छान छान सगळ्या गोष्टी दिसाव्यात, किंवा तुम्हाला त्याचा ऑडिओ पण तुम्हाला चांगला मिळावा, म्हणून माईक घेतलेला आहे.
आता मला 2च हात आहेत म्हणून या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत, माईक हातात घेता येत नाहीये. पण येस मित्रांनो, ह्याच सुंदर अशा नोटवरती मी आपला व्हिडिओ आता इथंच एंड करत आहे. कोणत्याही कारणास्तव मला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे मी दुसऱ्यांदा सांगतोय कारण की आनंद. ओके, टाटा, बाय बाय.